मुंबई शहरामध्ये मराठी माणूस आणि मराठी तरुण पोरगा जर व्यवसायामध्ये येत असेल तर आपल्या मुंबईकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की अवनी आपल्याला जे रोजगार देते आणि तरुण पोरांनी याच्यामध्ये उतरून व्यवसाय चालू केलं पाहिजे। गेले अनेक वर्ष मी जेव्हा व्यवसाय चालू केला तर मला खूप त्रास झाला, एवढा त्रास झाला की अक्षरशः मी विचार केला की धंदा बंद करावा, पण मी जिद्द नाही हारली। माझ्या मिसेसने माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि तिच्यामुळे हे सगळं व्यवसाय उभं झालं। आणि तरुण पोरांनी तरी मला असं वाटतं की या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे। मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी आपण छोटे मोठे व्यवसाय केले पाहिजे आणि मराठी माणसांनी याच्यामध्ये जर भाग नाही घेतला तर भविष्यामध्ये तरुण पोरगा हा आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही। एक आपलं माध्यम आहे की तरुण पोरांनी याच्यामध्ये उतरून अवनीच्या माध्यमातून रोजगार निर्माण केलं पाहिजे आणि आपल्या तरुण पिढीने याचा लाभ घ्यावा। माझं नाव राम तंगारे। ही गाडी घेऊन मला आता महिना व्हायला आलाय आणि या गाडीमुळे मला खूप फायदा झाला। आम्हाला ही जी संधी भेटलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत आम्हाला हे व्यवसाय करण्याची संधी भेटलेली आहे। अवनीमुळे माझं खूप चांगलं एक हे झालं, बिझनेस उभं झालं। आमच्या या बिझनेसचं नाव आहे शौर्य एंटरप्राइजेस। आम्ही घरगुती नाश्ता देतो, घरगुती पदार्थाचं सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असतं। घरगुती नाश्त्यामध्ये सकाळचे आलूचे पराठे, मेथीचे पराठे असतात, घावणे असतात, पुरी भाजी असते, साबुदाणा वडे असतात आणि आप्पे असतात, साबुदाणा खिचडी असते। अनेक प्रकारचे नाश्ते आहेत आपल्याकडं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण देतो। घरगुती जेवण सुद्धा आहे। जेवणमध्ये 2 भाज्या असतात, चपाती असते, डाळ असते आणि भात असतं आणि नॉनव्हेज मध्ये बुधवार शुक्रवार नॉनव्हेज असतं। या पद्धतीचे आम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो। अवनी ही जे आहे अन्न वस्त्र निवारा ही जी व्यवसाय आहे, ही जी माहिती मला माझे मित्र राजू कदम म्हणून आहे त्यांनी दिली आणि मग त्यांनी मला अनिल कोंडेकर साहेब आणि प्रज्ञा मॅडम यांचा नंबर दिला आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला। मी आणि माझी मिसेस त्यांच्याशी संपर्क साधून या अवनीबद्दल माहिती घेतली आणि व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली आणि खूप सोप्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार्य केलं। एवढा लवकरात लवकर त्यांनी आम्हाला गाडी देण्याचा जो प्रयत्न केला, आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला एक चांगला व्यवसाय दिलेला आहे। आणि अनिल कोंडेकर साहेब आणि प्रज्ञा मोहिते मॅडम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ही जी गाडी आहे याच्यामध्ये एका फॅब्रिकेशनचं जे काम आहे ते आपण आपल्या पद्धतीने त्यांना सांगू शकतो, त्या पद्धतीने ते आपल्याला करून देतील। आपल्याला जशी हवी तशी ते करून देतात। याच्यामध्ये खूप मोठं त्यांचं सहकार्य असतं। वरळी या ठिकाणी गणपत जाधव मार्गावरील गेले अनेक 10 वर्ष मी घरगुती पदार्थ नाश्ता आणि जेवण ठेवतो आणि लोक येतात या ठिकाणी। तर या लोकेशनचं नाव आहे गणपत जाधव मार्ग, वरळी पोस्ट ऑफिस समोर, कामगार हॉस्पिटलच्या बाजूला, व्हीएम मेडिकलच्या खाली। आणि मी लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या घरगुती नाश्त्याचा आणि जेवणाचा लाभ घ्यावा आणि अवनीच्या माध्यमातून मला खूप चांगलं व्यवसाय करायला एक संधी भेटली आहे।